नमस्कार. मला एक गोष्ट आता तुमच्या सगळ्यांच्या समोर उघड करायची आहे. याला विस्फोटच समजा ना. कारण काय असतं ना की लोक अंधारात काय शेण खातात हे कळत नाही, पण अंधारात खाल्लेलं शेण जेव्हा उघड येतं ना तेव्हा त्या सगळ्या गोष्टी समोर येत असतात. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके रातोरात स्टार झाले. काही करोड लोकांचा पाठिंबा मिळाला. मला तर गंमत याची वाटते की छत्रपती संभाजीनगरला दिपकेच्या घरासमोर आत्ता 10-20 मोठे अधिकारी आणि 80 पोलीस कर्मचारी यांचा ताफा बंदोबस्तासाठी आहे. इथे रस्त्यावर चोऱ्या होत आहेत, लोकांचे मंगळसूत्र चोरले जात आहेत, रोज छत्रपती संभाजीनगरमध्ये खून होत आहेत. 15-20 खून तर आरामात झालेत. मारामारी होते या बायपासवर, आमच्या बीड बायपासवर तर अक्षरशः हॉटेलात रोज धिंगाणा होतोय. दादागिरी करायची म्हणून लोक हॉटेल मालकाला मारून फुकटची दारू घेऊन जात आहेत, ते अडवता येत नाही. आणि त्या दिपकेच्या घरासमोर 80 पोलीस बसवून ठेवतात. आश्चर्य व्हावं पोलिसांचं. आता या सगळ्या प्रकारामध्ये दिपकेला नॅशनल हिरो करण्याचा प्रयत्न होतोय. पण आता जे मी दाखवणार आहे ना ते फार भयंकर आहे. सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलक नव्हते तर अराजक पसरवणारे होते असं विधान केलं होतं. ते ऐका. आपण सर्वांनीच जंतर मंतरला बघितलं. ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झाली, त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाहीये तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली. आणि विशेषतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नाकारायच्या, त्या संविधानाने तयार केलेली व्यवस्था उखडून टाकायचं बोलायचं. संविधान म्हणजे केवळ पुस्तक नाहीये, त्यातल्या प्रत्येक आर्टिकलमध्ये या देशाच्या लोकशाहीची तत्व आहेत. ती तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले तरी ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत, ते संविधान विरोधी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आज या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत. ऐकलं. आता आपले चाय बिस्कुटवाले, चहाटाळ पत्रकार, नाद कंडभारी उड्या मारी, हे गेले दिपकेकडे आणि दिपकेला म्हणाले मुख्यमंत्री असं म्हणाले, तुम्हाला काय वाटतं? मग दिपके बोलले. कॉक्रोच बोलला. चीफ कॉक्रोच बोलला. काय बोलला ते ऐका. पुस्तक घेऊन गेलो होतो मी. त्यांना म्हणायचं जे आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक असतात. जे भीमचे घोषणा देत होतो मी, त्यांना हे म्हणायचं जे भीमच्या घोषणा अराजकता आहे. देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी थोडा ना विचार करावा. ते यूपीचे मुख्यमंत्री नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. जो महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहे, सेक्युलर आहे, पुरोगामी विचारांचा आहे. ते कसं काय जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतायत, जे भीमचे घोषणा देत आहेत, त्यांना कसं काय ते अराजक म्हणू शकतात? बाबासाहेबांचं नाव घेणं म्हणजे अराजकता आहे का? मी याचा निषेध करतो वगैरे वगैरे. चला, दिपकेंना काय बोलावं हा दिपकेंच्या ह्याचा विषय आहे. आता मी तुम्हाला दिपकेंच्या भावना नेमक्या काय आहेत ते जरा स्पष्ट करून दाखवतोय. दिपके भारतात येणार याची घोषणा करण्यात आली. 6 जूनला दिपके भारतात येणार. मग काय प्रचंड गोंधळ. मग काय काय नॅरेटिव्ह केले. म्हणजे बघा ना, त्या कथा कशा असतात त्या अनास्टरच्या गोष्टीसारख्या. आता मला एक अंड सापडलंय, अंड्यातून कोंबडी येईल, कोंबडीला मग पुन्हा अंडे देईल, मग त्या अंड्यातून कोंबड्या होतील, मग काय अंडेच अंडे, कोंबड्याच कोंबड्या, हे असं सगळं सुरू झालं. या सगळ्या कथानकांच्या मध्ये दिपकेंच्या गटातून सुद्धा अशाच कथानक रंगवण्यात आले होते. दिपके आएंगे, एअरपोर्टवर अटक होईल, परवानगी नाकारली जाईल, मग आपण प्रचंड गोंधळ घालू, आवाज दाबण्याचा प्रयत्न वगैरे म्हणू वगैरे वगैरे, सगळं असं काही झालं. आता मला सांगा, आल्यावर पोलिसांनी भेटले, ते म्हणाले काय करणार? ते म्हणले जंतर मंतरवर जाणार. ते म्हणले कधी जाणार? ते म्हणले आता काय जाणार. परमिशन घेतली का? ते म्हणले आता अर्ज करणार. दिल्ली पोलिसांनी पत्र दिलं हातामध्ये, हे म्हणले घ्या परमिशन. जायचंय का? हो जायचंय. बसा गाडीत आणि जंतर मंतरवर नेऊन सोडलं. काहीच नाही ना घोळ. बरं तिथं कुणीच नको, ज्याला आपल्या भाषेत काळं कुत्रं नाही म्हणतात, अजून ते यायचे राहिलेले होते काळे कॉक्रोच, कोणीच नव्हतं. मग हे बसून तिथे आपलं, मग यांच्या लोकांनी काय ते ज्यूस बीस पिण्याचा आनंद घेतला सगळा. मग काही हजार जमले, त्या हजारात 1,500-2,000 तर मीडियावालेच होते, आपले यूट्यूबर्स आमच्यासारखे,
जाऊन लगेच आपलं बूम धरून काहीतरी बातमी मिळते का बघणारे ते होते. काही गोदी मीडिया होती, काही बिना गोदी मीडिया होती, बिना गोदली मीडिया, वाटेवरचे कोणीतरी दत्तक घेतलं, काही अनाथ, अशी अनाथ मीडिया होती, सगळेच होते. हे सगळं होण्याच्या आधी ज्या दिवशी दीपकेनी घोषणा केली त्या दिवशी काय घडलं होतं, त्याच्या आधी काय घडलं होतं, एक दिवस तारीख आहे, लिहून ठेवा, 29 मे. 29 मेला दीपके एका टीव्ही चॅनलला इंटरव्ह्यू देतो. काय बोलतो ऐका. I'm pretty sure I might be arrested from the airport itself the day I land in India, and I'm fully prepared for that because that's how things are happening currently in India. But still, we gotta do what we need to do to protect democracy and to, somewhere give people a hope to change things for better. This is a movement that we will be taking forward, and I will be returning to India to take this movement forward so that we can hold the government accountable and we can change the political discourse of the country. हा इंटरव्ह्यू तिथे दिलेला आहे. कुठे? अमेरिकेत, कल्याणटन, जिथं कुठं होता तिथं, अमेरिकेत. हे चॅनल कोणतं आहे? हे चॅनल आहे TRT न्यूज. त्याचं मी तुम्हाला फेसबुक अकाउंट, चॅनलची लिंक सगळं दाखवतोय. आता हे जे दीपके बोलला काय जे तुम्ही समजायचं ते समजा. चला, माझ्या मनात तरी असा वाला एकारांत भाव येत नाही, अकारांत भाव येतो. हे चॅनल कुणाचं आहे? हे चॅनल आहे टर्की या देशाच्या सरकारद्वारा चालवलं जाणारं ऑफिशियल चॅनल. तुम्हाला त्याची माहिती कुठे मिळेल? मी दाखवतोय स्क्रीनशॉट मधून. सरकारद्वारा चालवणारं ऑफिशियल चॅनल. टर्की काय देश आहे? हा टर्की तो देश आहे ज्या देशातल्या एव्हिएशनच्या कामाला आम्ही टर्मिनेट केलं. का टर्मिनेट केलं? हा देश खुलेपणाने ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला पाकिस्तानच्या बाजूने उभा होता, भारताच्या विरोधात उभा होता. भारताचं नुकसान करणं, वाटोळं करणं हे ज्या देशाची भावना आहे, तो देश, त्या देशाचा प्रमुख मीडिया दीपकेला भेटतो, दीपकेचा इंटरव्ह्यू घेतो, तो दाखवतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतो. या देशाशी युद्धात खुला पंगा घेणाऱ्या देशाच्या न्यूज नेटवर्कला दीपके बोलतो आणि हे सगळं आमच्याकडे दाखवलं जातं. मग फडणवीस म्हणाले त्यात गैर काय, अराजक पसरवायला आले होते. दीपकेला एवढी मिरची का लागावी अराजक पसरण्याचा विषय केल्यावर? आणि मिस्टर अभिजित दीपके, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं, यांचा फोटो हातात घेतला, पुस्तक हातात घेतलं म्हणजे ती घेणारी माणसं दहशतवादी काम करत नाहीत असं नाही. बहुतेक वेळेला चांगुलपणाच्या आड लपूनच देशविघातक कृत्य केली जातात. बाबासाहेब एक चांगुलपण आहे आणि त्याच्या आड लपून वाटोळं करणारे देशद्रोही अराजकच आहेत. बाबासाहेबांचा आधार नाही घ्यायचा. बाबासाहेबांनी देशविरोधी कृत्य कधीच केलेलं नाही आहे. टर्किश चॅनलचा हित कधीच बघितलेलं नाही आहे. या देशाचा विरोधक तो बाबासाहेबांचा सुद्धा विरोधक अशीच भूमिका राहिलेली आहे. त्यामुळं उगाच बाबासाहेबांचं नाव घेऊन त्याच्या आड लपण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं देशाविरुद्धचं वागणं, भावना या उघड झालेल्या आहेत. नमस्कार.